नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आम्ही कुठे चाललोय गुरु? आज आपण शिवनेरीला. आज आपल्या अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी इथे आज आपण चाललेलो आहोत. आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत. दोघं पण उठलेत बघा. राघव आत्ताच उठलाय, घरी होता तेव्हा नव्हता उठलेला, आता तो उठलाय. आणि गुरु तर कालपासून मजेत आहे. त्याला असं झालंय, कधी त्याचा आयुष्यातला पहिला ट्रेक आहे, त्याला असं झालंय कधी आपण ट्रेकला जातोय आणि कशी मज्जा करतोय, धमाल करतोय असं झालंय त्याला. तर आता आपण निघूया. जय शिवराय. आता आम्ही गडावर पोहोचलेलो आहोत. गुरु आणि आम्ही इथे पार्किंगची सोय आहे ना, तिकडे मागे बघ लाईन मध्ये गाड्या दिसतात, तिकडे पार्किंग करावी लागेल, गाडी तिकडे पार्क करावी लागेल. आणि आम्हाला यायला उशीर झाला, म्हणजे आम्ही 5ला निघालो होतो, पण मुंबईवरून आलोय, त्याच्यामुळे आम्हाला यायला बराच उशीर झालाय. बाळासाठी थांबलो वगैरे पण होतो बराच वेळ. तर आता 9:30 वाजलेले आहेत आणि ऊन पण फार आहे. उशीर झाल्यामुळे पार्किंगला खूप मागे गाडी लावत. राघू इथे बघतोय टुकू काय चाललंय काय नाही ते. गुरु तर पोहोचलोय म्हणून खुश झालाय. तर आपण आता शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या दरवाजा महादरवाजाजवळ थांबलेलो आहोत. आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 साली जन्म झाला. आणि वयाची 9 वर्ष त्यांनी या किल्ल्यावर, आपलं बालपण या किल्ल्यावर त्यांनी व्यतीत केलं. आणि त्याच्यानंतर ते पुण्याला शिफ्ट झाले. तर हा पहिला दरवाजा आहे, महादरवाजा, मेन गेट म्हणलं जातं याला. बघा, जुनं बांधकाम आहे आणि हे दरवाजे बघा किती मजबूत आहेत अजूनही.
आणि दरवाजामधून आपण आतमध्ये आलो ना की इकडून वर जायला पायऱ्या आहेत बघा. या इथे एक बुरुज आहे, त्या बुरुजावरून खाली लक्ष ठेवलं जायचं. मी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवते. तर इथून ह्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवलं जायचं. हा तो बुरुज आहे आणि जवळजवळ प्रत्येक दरवाजाच्या वर ही अशी लक्ष ठेवण्यासाठी जागा केलेली असायची. आता उन्हाळा चालू आहे म्हणून, नाहीतरी इकडे पूर्ण झाडं हिरवीगार असतात आणि आता बरीच झाडांची पानं सुकलेली आहेत. स्वच्छता बघू शकता तुम्ही, किती स्वच्छता आहे इथे. सोनचाफ्याची फार मोठी मोठी झाडं आहेत बघा इथे. मस्त आहे एकदम वातावरण, छान आहे. काय सुंदर नजारा दिसतोय बघा इथून. अशी बुरुज आहे तिथे जवळजवळ, जरा ढासळलेल्या अवस्थेत आहेत. कोणत्याही गडावर जाताल तेव्हा कचरा करू नका प्लीज. आणि कचरा अशी व्यवस्था केली असेल कचरा कुंडीची, त्या कचरा कुंडीतच टाका. समोर दिसतोय तो आता दुसरा दरवाजा आहे, गणेश दरवाजा. तुम्ही बघू शकता इकडे खाली बुरुज आहे लक्ष ठेवण्यासाठी आणि वर पण एक बुरुज आहे. लाकडी दरवाजा आहे बघा हा. खिळे बघा कसले मोठे मोठे आहेत दरवाजाला. शिवनेरी किल्ला सर करण्यासाठी खूप अवघड होता, कारण याला 7 दरवाजे आहेत आणि या 7 दरवाजांना पार करणं कोणत्याही दुश्मनाला सोपं नाहीये. इकडेही तशाच पायऱ्या आहेत आणि वर तशाच प्रकारचा लक्ष ठेवण्यासाठी बुरुज आहे. बघू शकता तशाच वर गेल्यात त्या पायऱ्या वरच्या बुरुजापर्यंत. हा वर समोर दिसतोय तो वडस डॅम आहे. गडावर जागोजागी पर्यटकांना बसण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे. नमस्कार मंडळी, आपण इकडे आलेलो आहे आता शिवनेरीवर. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यापासून 3 किलोमीटर अंतरावर शिवनेरी आहे आणि या गडावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हे जन्मस्थळ आहे, तिथे वर आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि गड अजून सुस्थितीत आहे बऱ्यापैकी. म्हणजे आपल्याला महाराजांचं इथे
जन्म झाला ते ठिकाण बघायला मिळणार आहे. आणि हा गड आपण असा सर करणार आहोत. गड फार अवघड नाहीये सर करण्यासाठी. हा समोर दिसतोय जो पडलेल्या अवस्थेत आहे तो परवानगी दरवाजा आहे. आणि हा आहे गडाचा तिसरा दरवाजा, पिराचा दरवाजा. पिराचा दरवाजा ओलांडला आपण की इकडे बघा छान बाग सुरू होते. इकडे मोकळी जागा होती, त्यांनी तिथे बाग फुलवली आहे छान. त्या बागेमध्ये बघा छान छान झाडं लावली त्यांनी, मस्त बाग फुलवली अगदी. लिंबू, सीताफळ, झाडांना नावं दिलेली बरं काही ते. बागेमध्ये बसायला पण छान सोय केलेली. आणि गडावर आल्यानंतर पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे. बस थोडं आता हे असं हत्तीच्या सोंडेसारखं वळण पार केलं की येतो हत्ती दरवाजा. गुरु चालताना हळू चाला बाळा इथून.
चल बाबू, पुढे पुढे चल तू. मित्रांनो, आहे की नाही खरंच हत्तीचा वळण असलेला दरवाजा, हत्तीच्या सोंडेसारखा वळणदार दरवाजा. हा आहे हत्ती दरवाजा. मला दाखवते मी. हा हत्ती दरवाजाचं बांधकाम जे आहे ना, ते यादव काळातील दरवाजा आहे. हा यादवांच्या काळात बांधलेला आहे. आता हत्ती दरवाजा पार केला ना की मित्रांनो, तुम्हाला हे 2 मार्ग येतील. एक वर जाणार आहे आणि एक मंदिराकडे जाणार आहे. तर आपण आधी मंदिराकडे जाऊया. हा डायरेक्ट गडाकडे जाणार आहे आणि हा मार्ग आहे तो मंदिराकडे जाणार आहे. उन्हाळ्यात सुद्धा गडावरचा पांढरा चाफा काय बहरलाय बघा. पांढरा शुभ्र दिसतोय, फुलांनी पूर्ण भरलेला आहे. आता इथे पुढचा दरवाजा आलाय.
तो आहे शिवाई देवी मंदिर, शिवाई देवी दरवाजा. हा पेशव्यांनी बांधलेला आहे, पेशवाईंच्या काळातला आहे. माणूस छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. Timbarago. इथला 360 व्ह्यू बघा. कुठून? इथून एंट्री ना. एक्झिट वाटते. जा आतमध्ये फोटो काढण्यास मनसोक्त मनाई. चला की पुढे पप्पा. हे मागे जे दिसतंय ते शिवाई देवीचं मंदिर आहे. आम्ही आता दर्शन घेतलं आतमध्ये, आणि आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्याच्यामुळे आम्ही आतलं व्हिडिओ काढलेला नाही आहे. आणि या शिवाई देवीच्या नावावरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिजाऊबाई साहेबांनी ठेवलं. तर त्याचा पण एक इतिहास आहे की जेव्हा त्या या गडावर आल्या तेव्हा त्यांनी नवस बोलला होता या शिवाई देवीला की पुत्ररत्न प्राप्त झाले तर तुझ्या नावावर नाव ठेवी, म्हणून शिवाई शिवाजी असं नाव ठेवलं गेलं. आणि ही देवी नवसाला पावली जिजाऊंच्या, आणि आपल्याला आपले छत्रपती शिवाजी राजे भेटले. हा चल 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 पुढं पळ.
हा पुढचा दरवाजा आहे मेना दरवाजा. आज नाही. पुढे जाऊ दे मेना दरवाजा घ्यायला पुढे लगेच येतो कुलूप दरवाजा. इकडे सुद्धा दरवाजाच्या मागून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत जेणेकरून वर जाऊन लक्ष ठेवता येईल. पुढे दिसतोय तो कुलूप दरवाजा. हा गडाचा शेवटचा दरवाजा आहे. जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा अजून एकदा बोल बोल बोल. बोल बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय आत्यात जोर आहे पण तुमच्यात नाही. जय शिवाजी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. शिवार छत्रपती शिवाजी महाराज की जय. दे रे दे. घोषणा दे. दे घोषणा दे रे. गुरुदेव घोषणा दे. दे ना. छत्रपती बोल. शिवाजी महाराज की जय. घाबरला का? राघो. राघव शिवाजी महाराज की जय. चल. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल पिलो. छत्रपती शिवाजी जय शिवाजी. हळू 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 हळू. टोपी घाल डोक्यामध्ये. एवढं पाहिलं कठीण जाऊ तर किती नाही एवढे की सपाटी पुढे. हे जुन्या जमान्यातलं पीठ दळायला असायचं त्याचं आता बघा इथे ठेवलेलं आहे. वर आल्यानंतर दिसतंय. हो. वरायच्या बाया. शिवड झाले ते. जय भवानी. जय शिवाजी. चल ना. छत्रपती शिवाजी महाराज चल. की तिथे पुढे जाऊन सावलीत बसू. चल. पप्पा समोर आली आता तिथे आतमध्ये जाऊन बाकडं बस जा. हा बघा इथं छान इथं हा इथं बस इथं बस इथं इथं बराच वेळ बस जरा चांगलं मग निघा तुम्ही. हो. आपण कुलूप दरवाजातून वर आलो की आपल्याला इथे अंबरखाना लागतो. हाही पलटक्या स्थितीत आहे. फक्त पलीकडे एक अंबरखाना चांगल्या स्थितीत आहे. अंबरखाना म्हणजे इथे धान्याचं कोठार होतं. जुन्या काळामध्ये गडावर वर्षभराचा धान्यसाठा एकत्रच केला जायचा. त्या ठिकाणाला अंबरखाना म्हणलं जायचं.
शिवनेरी गडावरचा अंबरखाना इतका मोठा आहे की सहज 5-6 वर्ष पुरेल एवढा धान्य साठा इथं करता येईल. हा इथून पुढचा भाग जरी पडलेला असला तरी मागचा अंबरखाना अजून शिल्लक आहे. आणि आत्ता नवीनच याला दरवाजा सुद्धा करून घेतलेला आहे. आपण अंबरखान्याचा आतला भाग बघूया. अरे बाबा रे बाबा, किती मोठा आहे बघा. आणि याला खिडक्या दरवाजे सुद्धा आहेत. हवा खेळती राहावी त्यासाठी भरपूर स्पॉट दिलेले आहेत छोटे छोटे. राघूचे हुकार चाललेले तिथं. इकडे आपण अंबरखान्याच्या बाहेर आलो ना की इथून सुद्धा वर जायला बघा पायऱ्या दिलेल्या आहेत. आणि इथून सुद्धा गडाच्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला जातो. चल. हा गेले. बघा मित्रांनो, आपण ज्यासाठी एवढा गड चढून आलो ते स्मृतिचिन्ह, ती इमारत आपल्याला दिसते इथून, जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती इमारत दिसते बघा. आता थोडाच उशिराने आपण तिथे पोहोचलेलो असू. अशी पायवाट आहे तिथे जाण्यासाठी. आपला छोटा मावळा बघा कसा पुढे पळतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. चला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, जय, छत्रपती शिवाजी महाराज की, जय, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की, जय, छत्रपती शिवाजी महाराज की, जय. छत्रपती शिवाजी
जय. आहे ना? तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गंगा जमुना टाकीजवळ, जिथून गडावरील पिण्याच्या पाण्याची सोय केली जायची. इथे पिण्याचं पाणी असायचं गडावरचं. आणि हे जे आतमध्ये दिसतंय त्याच्या आतमध्ये पण भरपूर खोल आहे आणि आतमध्ये पण भरपूर मोठं आहे, जिथं पिण्याचं पाणी होतं. सुरुवातीला फक्त आतमध्ये जे आहे तिथेच फक्त पिण्याचं पाणी असायचं. पण नंतर मग जेव्हा गडावरची रहदारी वाढल्यानंतर जेव्हा अजून पाणी पाहिजे त्या टायमाला हे इथं बाहेर पाण्याची सोय केली असेल असं संशोधन सांगतं. त्याला गंगा जमुना टाकी असं नाव देण्यात आलंय. आणि आताच्याच काही वर्षांपूर्वी इथे हे बाहेरून कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जे पहिलं नव्हतं. हे आताच केलेलं आहे. आहे ना? इथे स्मृतीस्थळ आहे हे. इथे जिजाऊ आणि बालपणातील शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की आणि त्यांची मम्मी. याला शिवकुंज म्हणतात बरं का. आणि या शिवकुंजाचा समोर जन्मस्थळ आहे. ती इमारत आहे जिथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इथं जे पडलेल्या अवस्थेत दिसतंय समोर तुम्हाला, ते त्याला सरकार वाडे म्हणलं जायचं. ते आता सुस्थितीत नाही आहेत, सगळे पडलेले आहेत. पण त्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणा त्याच्यावर अजूनही दिसत आहेत. आणि ही ती इमारत जी येण्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. कसलं भारी वाटतंय काय सांगू मित्रांनो तुम्हाला इथे आल्यानंतर.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा इथे समोर आपल्या शिवरायांचा पुतळा आहे आणि त्याच्या शेजारी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे. किती प्रसन्न वाटतंय काय सांगू मित्रांनो तुम्हाला, इथे येऊन छान वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हात जोड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे पाय. आणि या खोलीच्या इथून जायला वर मार्ग आहे एक. अशी 2 मजली इमारत आहे ही. खूप शांत आणि प्रसन्न वाटते इथे येऊन. चला आपण वर जाऊन बघूया. नो चल पिलूवर. हा मागे सर. वारा येते. मस्त आहे इथं. बसूया तिथे बसूया. तर मित्रांनो आत्ता आपण हे शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ बघितलं आणि या जन्मस्थळाच्या बरोबर समोर एक टाकी आहे ज्याचं नाव आहे बदामी टाकी. कदाचित याचा आकार बदामासारखा आहे म्हणून याचं नाव बदामी टाकी पडलं असावं. उन्हाळ्यामुळे पाणी सुकलेलं आहे टाकीतलं. आणि इकडं आपला शेवटचा पॉइंट आहे कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता. जो कोण आपल्या स्वराज्याशी गद्दारी करेल त्याला ज्या टोकावरून खाली फेकलं जायचं तो आहे कडेलोट पॉइंट. तर आपण आता तो बघायला चाललोय. वा काय नजारा आहे इथून. पूर्ण जुन्नर शहर दिसतंय बरं का हे खाली. हा कडेलोट पॉइंट कडे जातानाचा असा रस्ता आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कडेलोट पॉइंटला. एवढ्या कडाकाच्या उन्हात पण गुलमोहराची फुलं बघा. काय नजारा आहे. मी तुम्हाला एकदा नजारा दाखवते. तर हा पॉइंट आहे तो कडेलोट पॉइंट बघा.
म्हणजे आपल्या स्वराज्याशी कोणी गद्दारी केली तर इथून ढकलून द्यायचा, म्हणजे विषय संपला त्या माणसाचा. ब्लॉगर आहे आले का पिलू फोटो काढून घ्यायचे. तर मित्रांनो, आता आपण कडेलोट पॉईंट पण बघितला आणि बाकीचे पण सगळे पॉईंट केलेले आहेत. आणि आता आपला परतीचा मार्ग सुरू झालेला आहे. राघू पण कंटाळलेला आहे, तर आम्ही आता परत चाललोय. गुरु, एक घोषणा होऊन जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. चला मित्रांनो, बाय. जय शिवराय. जय बुंदाई.